नंदुरबार शहर आणि शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या घटनांचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश मिळाले. सराईत गुन्हेगार इम्रान शेख अली शेख याला जेरबंद करत त्याच्याकडून तब्बल 10 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. इम्रान शेख याच्यावर नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, नाशिक आणि गुजरात राज्यात विविध गुन्हे दाखल आहेत. नंदुरबार जिल्ह्यात त्याने 4 ठिकाणी घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले असून त्यामुळे 4 गुन्ह्यांचा उलगडा झालाय. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याच्या साथीदारांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सराईत गुन्हेगाराला जेरबंद केल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईतून अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागलाय. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला 744/2026 BNS कलम 331(4) आणि 305 प्रमाणे 8826 ला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग यांच्या मार्गदर्शनाने समांतर तपास सुरू होता आणि तो तपास करताना 14/8/26 ला उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग श्री हनुमंत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना जी गोपनीय माहिती मिळाली होती की सदरचा वरचा गुन्हा दाखल झालेला आहे, ती जी घरफोडी आहे ही धुळे शहरातील सराईत आरोपी जो आहे इम्रान शेख उर्फ इम्रान बाजक्या राहणार अजमेरा नगर धुळे यांनी केली असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोन्हीचं संयुक्त पथक त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्याचा शोध घेत होतं. तो नंदुरबार ते नवापूर रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्याला मिळून आला आणि त्याने घरफोडी आणि चोरीतील एकूण 10,02,126 इतक्या किमतीचे सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि 2 दुचाकी वाहनं, घरफोडी करण्याकरता वापरलेले साधन साहित्य आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी ज्या काही वस्तू वापरात येतात त्या सर्व जप्त करण्यात आलेल्या आहे.